प्रेक्षक, कारण काड्याची पेटी घेणारा माणूस सुद्धा या देशाला टॅक्स भरतोय. याचाच अर्थ या देशाच्या जडणघडणीमध्ये इथल्या प्रत्येक नागरिकाचं योगदान आहे. आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत जो शब्द ऐकायला थोडा जड वाटतो, पण त्याचा थेट संबंध आपल्या खिशाशी आणि आपल्या घराशी असतो. तो शब्द म्हणजे अर्थसंकल्प किंवा बजेट. सोप्या भाषेत एकदा टीव्हीवर बजेटच्या चर्चा सुरू झाल्या की आपल्याला वाटतं हे मोठ्या लोकांचं काम आहे. पण खरं सांगू का, बजेट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या घराचा हिशोब आहे. अर्थसंकल्प म्हणजे नक्की काय हो? जसं आपण महिन्याच्या सुरुवातीला ठरवतो की पगाराचे किती पैसे रेशनला द्यायचे, किती पैसे मुलांच्या शिक्षणाला द्यायचे, किती पैसे साठवून ठेवायचे, अगदी तसंच आपलं सरकार वर्षभराचा हिशोब मांडतं. येणारं उत्पन्न, होणारा खर्च, कोणत्या योजनांवरती किती खर्च करायचा, रस्ते, वीज, आरोग्य, शेती यावरती किती खर्च होणार आहे, यालाच तर अर्थसंकल्प म्हणतात सामान्यपणे. अर्थसंकल्पीय अधिवेशन का महत्वाचं असतं? वर्षातून एकदा अर्थसंकल्पीय अधिवेशन भरतं, जिथे अर्थमंत्री एक पिशवी, बजेट बॅग घेऊन येतात. त्या पिशवीत तुमच्या आमच्या भविष्याची स्वप्न असतात. गॅस सिलेंडर स्वस्त होणार का? खताचे भाव कमी होणार का? नवीन कोणती योजना येणार आहे का? एखाद्या योजनेमध्ये पैसे कमी पडत असतील तर अधिक निधी देण्याची तरतूद केली जाणार आहे का? बजेटमध्ये नवीन कोणत्या गोष्टी सहभागी होणार आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या अधिवेशनामध्ये मिळत असतात. शेवटी मनात एक प्रश्न येतो प्रेक्षको, यामध्ये आपल्यासाठी काय असतं? सामान्य माणसासाठी अर्थसंकल्प म्हणजे 3 गोष्टी. पहिली गोष्ट महागाई, वस्तूंचे भाव वाढणार की कमी होणार. दुसरी गोष्ट सवलत, सरकार आपल्याला टॅक्समध्ये किंवा योजनांमध्ये काय सूट देणार आहे का? आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विकास. आपल्या गावात, आपल्या शहरात सुखसुविधा येणार आहेत का? नागरी जीवन सुधारण्यासाठी काय विशेष योजना तयार केलेल्या आहेत का? त्यासाठी किती पैसे दिले जातात? या सगळ्या गोष्टी पाहणं प्रेक्षको, नागरिक म्हणून खूप महत्वाचं आहे. थोडक्यात सांगायचं काय, तर जसा घराचा कणा आपली आई किंवा वडील असतात, जो घराचा हिशोब नीट लावतात, तसाच देशाचा कणा हा अर्थसंकल्प असतो. जर हिशोब चुकला तर घरच डबघाईला येतं आणि हिशोब पक्का असेल तर घराची प्रगती होते. पेक्षा अगदी तसंच आहे. त्यामुळे तुम्ही महिन्याला 10,000 कमवा किंवा 20,000 कमवा किंवा कोट्यवधी रुपये कमवा, देशाचा, राज्याचा अर्थसंकल्प हा आपल्याला एक नागरिक म्हणून माहीतच असला पाहिजे प्रेक्षक, कारण काड्याची पेटी घेणारा माणूस सुद्धा या देशाला टॅक्स भरतोय. याचाच अर्थ या देशाच्या जडणघडणीमध्ये इथल्या प्रत्येक नागरिकाचं योगदान आहे आणि योगदान देणाऱ्या प्रत्येक माणसाला माहित पाहिजे आपण दिलेला टॅक्सचा पैसा कोणत्या गोष्टींवरती किती खर्च होतोय. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं कमेंट करून नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि ज्ञानासाठी दहावेला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामला पाहत असाल तर दोन्ही पेजला फॉलो करा. तुर्तास मनपूर्वक धन्यवाद.